तर घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडनं हे स्पष्ट करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार सुप्रिया सुळे यांना हे उत्तर दिलं। विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता। अर्थातच भारत सरकारकडे राज्यांकडून जो डेटा येतोय किंवा राज्याकडे जिल्ह्यांमधून जो डेटा होतोय आणि भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून जी माहिती किंवा स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यात आणि वास्तवतेत प्रचंड अडचण आहे। दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाही आहे की तुटवडा आहे। म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे, तुटवता आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ॲक्शन प्लॅन तयार करत नाही याच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं। केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट